राम राम मंडळी, नमस्कार. मी आहे प्रीती आरू. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज थोडंसं फिरायला गेलो होतो तर इथे ऑक्सिजन बर्ड्स पार्क म्हणून मोठं पार्क झालं आहे नागपूरमध्ये. म्हणजे नागपूरवरनं 20-25 किलोमीटर वर्धा हायवेला आहे. तर म्हटलं चला बघा. तर आम्ही आलो आहे ऑक्सिजन बर्ड्स पार्कमध्ये. तर बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे तयार केला आहे आणि हे सर्वात मोठं पार्क आहे. आणि बघू आतमध्ये आता काय आहे. तर इथे तिकीट्स सध्या अवेलेबल नाही केलं आहे कारण की प्रोसेसिंगमध्ये आहे. तर सध्या तर तिकीट नाही लागली आहे इथे. आम्ही आलो आहे आतमध्ये. बघा किती सुंदर प्रकारे हे पार्क केलं आहे. पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे इथे. आणि एंट्री आम्ही दुसरीकडून केली कारण की मेन एंट्री तिथे व्हायची आहे कारण की प्रोसेसिंगमध्ये आहे. 5-6 महिने लागेल हे सर्व व्हायला. छान इथनं होईल मेन एंट्री. पुन्हा तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे इथे झाडं लावलेले आहे. खूप छान असं फुलं वगैरे आहे. इथं छान असा ब्रिज तयार केला आहे. आणि इथं फाउंटेन टाईप मस्त असं शावर वगैरे वाटतं, असं फाउंटेन टाईप छान प्रकारे वाटतं. याच्यामध्ये डक वगैरे पण असतात. नंतर दिसले आम्हाला, आता नव्हते, सायंकाळला. आणि छान असं इथे खूप छान असं वाटलं. आपण दिवसभर इथं राहू शकतो. म्हणजे आम्ही 12 वाजता वगैरे गेलो आणि 5-6 वाजता रिटर्न निघायला आलो. तर इथे छान असा हा ब्रिज मला खूप आवडला. आणि इथे छान असे फुलं वगैरे झाडं खूप छान केलेलं आहे. आणखी खूप सारं व्हायचं आहे कारण की ते प्रोसेसिंगमध्ये आहे. इथे थोडंसं झरा टाईप केलं आहे. इथे छान असे फ्लावर्स वगैरे लावलेले आहे. आणि आपण भरपूर काही इथे वॉक पण करू शकतो, एन्जॉय करू शकतो. आपल्या रील्स बनवू शकतो. आणि खूप छान असं वाटलं. ऑक्सिजन पार्क्स म्हणजे मे बी झाडं जास्त लावले आहे, ऑक्सिजन मिळेल म्हणून नाव ठेवलं असेल. आणि इथे बर्ड्स वगैरे खूप असणार आहे. पुन्हा आता थोडेच दिसले कारण की ते प्रोसेसिंगमध्ये आहे. तर ते डक वगैरे मागे दिसत असेल तुम्हाला, ते होते. आणि छान आम्ही इथे एन्जॉय पण केला. आणि इथं असं बसूनच राहावं वाटत होतं कारण की एक नवीन काही ना काही इथे केलेलंच होतं. आणि झाडं छान असे वाटत होते, सगळीकडे हिरवं. तर आम्ही भरपूर इथे एन्जॉय केला. तर तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ किती छान प्रकारे आहे. तर आणि इथे मचांग असते ना, ते केलं आहे. तर 2 मचांग दिसल्या मला आता तरी. तर आम्ही मचांगवर गेलो आहे. वरतून जर बघितलं ना तर इतका सुंदर व्ह्यू दिसतो ना इथं. खूप छान वाटतं कारण की वरतून सगळं हायवे पण दिसतो. पुन्हा छान व्ह्यू दिसतो वरतून. असं खूप छान वाटलं मचांगवर जाऊन पण. आणि हे जो पार्ट आहे हा प्रोसेसिंगमध्ये आहे. मे बी इथे काहीतरी बनेल. आणि खूप छान एन्जॉय पण करू शकतो आपण. ते मागे हट्स आहे, झोपडी टाईप. तर तिथेही पण आपण बसायसाठी वगैरे तिथे सुविधा आहे. आणि तुम्ही बघू शकाल, सांगायचं कामच नाही. ते मागे हायवे आहे तर गाड्या वगैरे पण जात आहे तिथनं, तुम्ही बघू शकाल. खूप छान एन्जॉय झाला आहे आमचा इथे. आणि 4-5 तास कसे निघून गेले समजलंच नाही कारण की छान वाटलं. असं शांतता, पीस ऑफ माइंड होतं. आणि हे डक्स वगैरे पाहण्यात मजा वाटते लाईव्ह. छान असा एन्जॉयमेंट झाला. सायंकाळ झाली होती आणि सायंकाळी तर आणखी छान वाटतं इथे. निसर्गरम्य वातावरण, हे छान हट्स वगैरे आहे इथे बसायला. आपण इथे पण बसू शकतो. भरपूर काही बोलासारखं आहे या पार्कमध्ये. सायंकाळी आणखी छान वाटतं. झाडच खूप सुंदर लावले आहे इथे आणि फ्लावर्स वगैरे पण.
असं पीस ऑफ माइंड वाटतं मस्त. आणि इथे लहान मुलाला खेळायसाठी पाळणा हे वगैरे पण इथे लावला आहे. आणि 2-3 प्रकारचे लहान मुलाला खेळायसाठी खेळ हे लावले आहे. पुन्हा पाळणे, ग्रास वगैरे पण छान हिरवीगार मस्त. सध्या तर सर्व क्लीननेसच होते इथे. हे आर्टिफिशियल बर्ड्स वगैरे लावले आहे. पुन्हा 5-6 महिने लागेल हे पूर्ण प्रोसेसिंगमध्ये व्हायला. छान वाटलं. आणि इथे पूर्ण मोठा हे केला आहे. तिथे पूर्ण बर्ड्स राहणार आहे. मला असं वाटतं इथं पूर्ण हे बर्ड्स वगैरे राहणार आहे. मोठा असा वॉटर पॉन्ड आहे आणि हे झाडं आहे पूर्ण जे इथे बोर्डवर आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब तर कराच, पण वॉच टाईम वाढवा. थँक्यू, धन्यवाद, राम राम.